कोई नाराज नहीं, सब काम करेंगे। गेलेले आहेत शंकर, आपण बघतोय सध्या विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या पोस्ट व्हायरल होतात। आमचं काय चुकलं, आता लढायचं जनतेच्या कोर्टात, असं त्यांनी म्हटलेलं आहे। जरा पुढे या, सावलीत ना पुढे या, उन्हात बसायची मागत। हां, हॅलो। तर शंकर देवकुळे माझे सहकारी आपल्यासोबत थेट आता जोडले गेलेले आहेत। शंकर, आपण बघतोय सध्या विशाल पाटील नाराज आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून तशा पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत। आता लढायचं, अशा पोस्ट त्यांच्या व्हायरल होत आहेत। सुमित, आपण पाहू शकता, आपण आता सांगलीतील विशाल पाटील यांच्या कार्यालयाच्या बाहेर आहे। विशाल पाटील यांना तिकीट नाकारल्यानंतर हे कार्यकर्ते सगळे या कार्यालयाच्या समोर गोळा झालेले आहेत, जमा झालेले आहेत आणि अतिशय आक्रमक झालेले आहेत आणि व्हॉट्सअपवर आता पोस्ट व्हायरल व्हायला आहेत। आमचं काय चुकलं, आमच्यावर अन्याय का झाला, अशा पद्धतीच्या पोस्ट आता व्हायरल सुरू झालेल्या आहेत। आपल्याबरोबर शशिकांत नागे आहेत, जे काँग्रेसचे युवक कार्यकर्ते आहेत। मला सांगा शशिकांत, काय भावना आहेत आता विशाल दादांना तिकीट नाकारले? आज काँग्रेस कार्यकर्ता म्हणून आज हा आमचा एक अत्यंत वाईट दिवस आहे। ज्या काँग्रेस पक्षाने 70 वर्ष वसंतराव दादांनी छातीवर गोळ्या झाडून काँग्रेस अखंड महाराष्ट्र काँग्रेसच्या विचाराची केली आणि आत्ता ज्या पद्धतीनं आमच्या नेत्यांनी सांगलीपासून ते दिल्लीपर्यंत सगळी व्यथा मांडली, खरी वस्तुस्थिती सांगितली, सगळी वस्तुस्थिती माहिती असून सुद्धा प्रत्यक्ष विकास आघाडीच्या नेत्यांनी जाणून बुजून आदरणीय विशालदादा, विश्वजित कदम साहेबांना, जयश्री वहिनी आणि विक्रमदादा ह्या थोर नेत्यांचा इतिहास जरासुद्धा न पाहता ही अत्यंत वाईट गोष्ट घडलेली आहे। ज्या पद्धतीनं काँग्रेस आता शिवालय इथल्या कार्यालयातून आता उद्धव ठाकरे निघालेले आहेत। शिवालय कार्यालयामध्ये नुकतीच पत्रकार परिषद पार पडलेली आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक देखील पार पडली आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे आता निघालेले आहेत। विचारात न घेता घेतलेला निर्णय हा निषेधार्थ आहे। जो निर्णय आमचे वरिष्ठ नेते घेतील त्या सगळ्यांना आम्ही काँग्रेस कार्यकर्ते बांधील राहू, पण जे काही घडलं हे अत्यंत वाईट आहे आणि हे सांगली जिल्हा आदरणीय वसंतदादांचा जिल्हा, पंतप्रधान कदम साहेबांचा जिल्हा आणि ठाण्या वाघ मदन भाऊंचा जिल्हा, विश्वजित कदम साहेबांचा जिल्हा, जयश्री वहिनींचा जिल्हा, ह्यांची सगळी इतिहास ह्यांनी जरा सुद्धा बघितला नाही आणि हे केलेले हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे आणि ह्याचा सांगली जिल्हा व सांगली जिल्हा काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मी निषेध करतो आणि ह्याची वेळेनुसार काँग्रेस कार्यकर्ते ज्या पद्धतीने ही जी आज घटना घडली ही अत्यंत निंदनीय आहे आणि आम्ही याचा निषेध करतोय। तुम्ही रागात बोलायला लागलाय, आक्रमकपणे बोलायला लागलाय, पण तुमचे डोळे भरून आलेले आहेत, काय वाटतं भावना? ज्या पद्धतीनं 15 लाखाचं गारज लागून आदरणीय प्रतीकदादांना पराभव झाला होता त्या गाजराचा आणि तो आमच्यावर ठपका ठेवलाय, त्या ठपक्याचा दोष म्हणून आम्हाला 2 वेळा तिकीट नाकारलं, ही चुकीचं आहे। कारण काँग्रेस कार्यकर्ता जिल्ह्यात घराघरात तळागाळात हा जिल्हा आहे। हे स्वातंत्र्य काळापासून वसंतदादा कदम साहेबांचा जिल्हा आहे, मदन भाऊंचा जिल्हा आहे, ह्याची जाण आम्हाला आहे। आम्ही आज बरेच वर्ष 30-35 वर्ष हा इथला कार्यकर्ता हे स्वयंभू आहे, नोट पगारावर किंवा ह्याच्यावर आणलेला नाही। आज घरंदाज 50-50 वर्षांची घरं परंपरा घे काँग्रेसचा जिल्हा आहे म्हणून आज डोळं भरून आल्यात। पाडव्याचा सण आहे, डोळं फक्त रडायचं राहिलोय, पण वेळ आल्यानंतर ह्याचा उद्रेक सुद्धा या जिल्ह्यामध्ये होणार एवढं लक्षात ठेवा। ज्यांनी कटकारस्थान केले त्यांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करणार नाही, कायमस्वरूपी कार्यक्रम करणार। नक्कीच आपण निघालेला आहे काँग्रेस कार्यकर्ते शिवसेना जागा सोडल्यानं बंडखोरी होण्याची शक्यता आहे। कशी समजूत काढणार, विशाल पाटील यांची कशी समजूत काढणार, कार्यकर्त्यांची कशी समजूत काढणार? जनता आपण याच्यावरती बोलण्याचे आहे ते काँग्रेसच्या नेत्यांनी नाकारले। नाना पटोले यांच्याकडून भूमिका व्यक्त झाली असली तरी आपण पृथ्वीराज बाबा चव्हाण यांना हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही जे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे ते यावर बोलायला तयार नाही आहेत। सांगलीच्या बदल्यात उत्तर मुंबईची जागा ही काँग्रेसनं पदरात पाडून घेतली आहे, पण उत्तर मुंबईसाठी यापूर्वी आपण बघितलं काँग्रेस एनसीपी साठी कोणी तितकंसं इच्छुक नव्हतं। शिवसेनेनं ही जागा लढवण्याची जवळपास तयारी सुरू केली होती। विनोद घोसाळकर हे त्यांचे उमेदवार होते आणि
त्यांनीही या मतदारसंघात प्रचार आणि एकूण त्यांची व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली होती। पण आता अंतिम निर्णय झाला आहे, ज्यात सांगली ही शिवसेना युबीटीच्या कोट्यात जागा आलेली आहे आणि उत्तर मुंबई ही काँग्रेस लढवणार आहे। पण काँग्रेसचा इथे उमेदवार कोण असणार या बाबतीतली अजून स्पष्टता होऊ शकली नाही। पण सांगलीच्या जागेचे पडसाद म्हणजेच युबीटीला गेल्यानं काँग्रेस कार्यकर्ते आपल्या प्रतिक्रिया स्थानिक स्तरावर देऊ लागलेले आहेत। विशाल पाटील, विश्वजित कदम हेही नाराज आहेत आणि काय महायुतीत या जागेचा काय परिणाम होतो निकालांवर, काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी चंद्रहार पाटील जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करतात का, की विशाल पाटील हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभे राहतात आणि आव्हान आपलं कायम ठेवतात, हे पाहणं पुढच्या काळात महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच सांगली हा महाविकास आघाडीत पेचाचा मुद्दा होता। नेत्यांनी आज इथे जी काही त्यांची भूमिका आहे ती जागा वाटपाच्या वेळेस व्यक्त केली असली तरी काँग्रेसचे कार्यकर्ते स्थानिक स्तरावर नाराज आहेत आणि ते अपक्ष किंवा मैत्रीपूर्ण लढतीच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे।